आश्रमशाळातील सुविधांचा अभाव, आरोग्य विभागाच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड। आता पाहूयात सिरोंचा तालुक्यातील आश्रमशाळांची स्थिती। आरोग्य विभागाच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात जपतला येथील वसतिगृहात सर्पदंशाच्या घटनेत 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। या पार्श्वभूमीवर सिरोंचा तालुक्यातील विविध शासकीय आणि निवासी आश्रमशाळांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली। या पाहणीत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या। ग्रामीण रुग्णालय सिरोंचा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिनेश वडलाकोंडा यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने भगवंतराव आश्रमशाळेसह शाळा आणि वसतिगृहाची तपासणी केली। यावेळी पिण्याच्या पाण्यातील आरो प्लांट नसणे, पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेच्या अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नसणे तसेच विद्यार्थ्यांसाठी पुरेसे पलंग नसल्याचे आढळले। अनेक विद्यार्थी फरशीवर गाद्या टाकून झोपत असल्याचेही निदर्शनास आले। मच्छरदाणी आणि खिडक्यांना जाळ्या नसणे, स्वयंपाकगृहाची अपुरी स्वच्छता, अस्वच्छ संडास बाथरूम आणि योग्य कचरा कुंडींचा अभाव अशा समस्या समोर आल्या। विद्यार्थ्यांसाठी वाचनालय नसणे, अभ्यासासाठी पुरेसा प्रकाश नसणे, वीज गेल्यानंतर पॉवर बॅकअप नसते, ओळखपत्रांचा अभाव आणि सिक रूमची योग्य व्यवस्था नसणे या त्रुटींनी पथकांच्या निदर्शनास आल्या। या सर्व बाबींवर संबंधित मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक आणि विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षा प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुढील पाहणीवेळी या त्रुटी दूर झालेल्या असाव्यात असेही स्पष्ट करण्यात आले। आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थी पालकांच्या विश्वासावर आश्रमशाळेत राहतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याची कोणतीही तडजोड होऊ नये अशी मागणी जोर धरत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिरोंचा तालुका प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट।